नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय? माझं नाव श्यामप्रकाश गावंडे, हम्म, गाव कळाशी, हम्म. तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर 9529 12 47 99. माझा परिचय अतुल देवगरे, राहणार कविडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर 9970769666. आपण एक कळाशी गाव म्हणजे दर्यापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि गावंडे सरच्या शेतात आलेलो आहे. तर गावंडे सरच्या शेतात आपण 12/9/2025 ह्या दिवशी आपण एक डेमो दिला होता. जे फर्टिलायझर 50 किलोचे जे पोते आहे, जे फॉस्फेट आणि युरिया आणि पोटॅश किंवा 10-26 अशा खताच्या जागी आम्ही एक लिक्विड फॉर्म मधलं औषधी दिले आहे. म्हणजे एक गॅलेक्सी म्हणजे 60% पोटॅश, फास्को म्हणजे 40% फॉस्फेट आणि ॲग्रो स्प्रे म्हणजे मायक्रोन प्लस नत्र प्लस पाण्याचा पीएच, असं 3 याचं आम्ही इथं कॉम्बिनेशन एका टाकीला 50-50 मिली दिलं आणि एका एकराला अर्धा लिटर लागते. म्हणजे शेतकऱ्याचे 1200 रुपयात खर्च होते. कोणतंच फर्टिलायझर एका एकरात 1200 रुपयात होत नाही. मिनिमम 2000 ते 2500 रुपये खर्च आहे. आणि शेतकऱ्याचा खर्च वाचेल तरच उत्पन्नात नफा दिसेल. तर याच्यासाठी जे आम्ही डेमो टाकला, आजची तारीख आहे 20/9/2025. आज लगभग 7 दिवस झाले कंटिन्यू. 7 दिवसात आपण शेतकऱ्यापासून रिझल्ट जाणून घेऊ. सर, तुम्हाला आम्ही जे ॲग्रो स्प्रे फास्को गॅलेक्सी औषध दिलं, त्याचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटते? रिझल्ट एक नंबर आहे पुऱ्या वावरामध्ये. तुम्ही ड्रिंचिंग केलं ना? हा. तर ड्रिंचिंगचे रिझल्ट तुम्हाला कसे भेटले? पुऱ्या शेतामध्ये हे जे 2 तास आहेत यामध्ये तुम्ही ते डेमो दिला, तर यामध्ये पराठीमध्ये वाढ आहे. त्यानंतर वाढ किती आहे? किती फूट आहे? 6 इंच 6 इंच 7 इंच वाढ आहे. तर त्यानंतर पाती आहे. त्यानंतर माल पण बक्का होत आहे. त्यानंतर पातळ पण शुगर किती म्हणजे जे तुमची खालून जे पराठी पाण्यानं वाढली होती, म्हणजे प्रत्येक एरियात खालचा जो भाग होता त्याच्यात शुगर होते का कोणते? नाही, काहीच नव्हतं. ते सध्या रिझल्ट दिसत आहे त्याच्यामध्ये, ते पण वाढत आहेत. तो शुगर किती काढली त्यानं? खूप काढली, खूप ठिकाणी. शुगर किती काढले? बारीक छोटे शुगर काढत आहे. शुगर काढल्यामुळे तेवढ्या शुगरवर तुमची पाती आहे. त्याच्यावर पाती भेटत आहे ना आता. आतापर्यंत ते काहीच नव्हतं, पण ते आता डेमो दिला तर त्याच्यामुळे ते वाढत आहे. पाते पण भेटत आहे आणि पाते वाढत आहे. शुगर पण वाढला थोडा. याच्यामध्ये रिझल्ट खूप आहे आणि शेतकऱ्याचा फायदा पण खूप आहे. असं. आणि 6व्या दिवशी कोणतं खत तुम्हाला फर्टिलायझर मधलं असे रिझल्ट दाखवते का? नाही, 6व्या दिवशी 15 दिवशी, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस तेव्हा रिझल्ट दाखवते. फर्टिलायझर वापरल्यानंतर अधिक तुमचा मावा तुमचं अटॅक येते, म्हणजे बिझनेस पण आणखी त्याच्यामुळे तो नत्र असल्यामुळे एकदम तुमचं फवारणीचा खर्च वाढून जातो. खर्च वाढते फवारणीचा, बरोबर आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा किती आहे? याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा 100%. आणि शेतकऱ्याला फर्टिलायझर वापरायला पाहिजे का हे लिक्विड वाला वापरायला पाहिजे? लिक्विड मध्ये कसं आहे, आपल्याला शेतामध्ये कसं आहे, डायरेक्ट आपण आपल्याला पोते वगैरे आणायचं काम नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट पाणी आणू शकतो आणि फवारा मारून करू शकतो. त्यामध्ये आपला पण फायदा आणि पैसे पण कमी लागतात. आणि रिझल्ट पण 100% भेटते. 100% रिझल्ट. तुमच्या इकडे खूप प्रॉब्लेम आहे का? ज्याच्या वावरात आणता येत नाही, गाड्या घोड्याचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, क्षेत्र खूप मोठे आहे, पाणी आलं तर आणता येत नाही, बंडी फसते, गाडी येत नाही. आणि मिनिमम शेतकऱ्याचे 1200 रुपये एकरावर तोही खर्च वाचून आला आणि इजी झालं एकदम. आपण फवारा मारून करू शकतो ना. आणि 30 वर्षाच्या अगोदर कोणतरी तुम्हाला फर्टिलायझरची चव लावली, बरोबर आहे, तर आज 30-35 वर्ष आपल्याला फर्टिलायझर आपण युज केलं. पण आज फर्टिलायझरच्या जागेवर तुम्हाला नॅनो टेक्नॉलॉजी आली. तर याच्या जागेवर आपण कधी सरदार ॲग्रिकम कंपनीचं ॲग्रो स्प्रे फास्को आणि गॅलेक्सी अशा ज्या चीजा युज केल्या तर शेतकऱ्याचा फायदा नक्कीच भरपूर होते. 100% बरोबर आहे. अधिक काही सांगूशी वाटते तुम्हाला? जेव्हा पराठीमध्ये वाढ होते त्यावेळेस कसं आहे, खत टाकायला आपल्याला तकलीफ जाते, कारण की पराठीवर पडते. आणि आपण कसं आहे, हे जे औषध आहे हे आपण खालून मारू शकतो आणि आपलं नुकसान पण होत नाही, पराठीचे पानं पण जळत नाही. बरोबर. त्यांना आपण मारू शकतो ना, आणि रिझल्ट पण भेटते. एक नंबर.
अधिक काय संदेश द्यायचा आहे शेतकऱ्याला? माझं हेच म्हणणं आहे की बा जेव्हा आपली पराठी मोठी होते किंवा आपल्या शेतात काही हे जात नाही, गाडी वगैरे जात नाही, बंडी जात नाही, तर आपण या औषधचा प्रयोग करू शकतो आणि तुम्हाला त्यामध्ये रिझल्ट पण भेटू शकते. तुम्ही तुमच्या शेतातले रिझल्ट पाहायला येऊ शकते लोक? हा, माझा रिझल्ट पाहायला तुम्ही येऊ शकता, काही विषय नाही तसा तुम्ही पाहू शकता. जेव्हा 6-7 इंची पराठी वाढली, मस्त एक नंबर रिझल्ट आहे यांचा. आणि शुगर आणि प्रत्येक याच्यात तुमचा तुम्हाला तुमच्या पराठीमध्ये वाढ होते, त्यानंतर तुमचा फुलपातं वाढते आणि शुगर पण वाढतात आणि माल पण पक्का होते. असं एक नंबर. आणि शेतकऱ्याला म्हणजे 1200 रुपयात अर्ध्या पैशात त्याचा खर्च होऊन राहिला. 1200 रुपये एकरनं तुमचं होऊन जाते. एकरामध्ये कोणतंच फर्टिलायझर नाही आणि शेतकऱ्याचा एक फर्टिलायझर मध्येच पैसा वाचते. दुसरा पैसा ह्या कुठंच वाचू शकत नाही, कारण याच्यात 1200 रुपयात त्याची औषध पण होते. औषधही होते आणि सर्वच होते. म्हणजे ते शेतकऱ्याचा खर्च वाचवला तर ऑटोमॅटिक नफा मिळून जाते. आपल्याला नफा मिळते ना. कमी पैशामध्ये जर आपल्याला भेटत असेल तर मग आपला नफा आहे ना त्याच्यात. आणि तुमच्याकडे ओटाचे ओट असे बसलेले आहे, लालसरपणा झालेली आहे, लालसर आणि पिवळटपणा जास्त आहे पराठी. बरोबर आहे. आज इथं आता आपण तुमची एक जोडी तरी झाली, बाकी जागी तर तोही प्रॉब्लेम आहे. पण आज हिच्यामध्ये सतत जे आम्ही काम करून आलो याच्यामध्ये खूप प्युरिटी आलेली आहे. काय हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. फोटो